राज्यात धुळवटीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। सध्या पुण्यामध्ये सुद्धा भोई प्रतिष्ठानची एक मोठी धुळवट साजरी होत आहे आणि या उत्साहामध्ये कसब्याचे आमदार खरं तर हेमंत रासने सध्या यामध्ये दाखल झाला आहे। सध्या आपल्या सोबत आहेत रंगात रंगुणी रंग माझा वेगळा, खरं तर रंगामध्ये नहालेले आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर या धुळवटीमध्ये सामील झाले आहेत, काय म्हणत भावना आहेत सध्या? आज पुणे शहरामध्ये आमचे परममित्र डॉक्टर मिलिंद भोई गेले अनेक वर्ष हा रंगपंचमीचा सांस्कृतिक जो आपला ठेवा आहे त्याचा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। दरवर्षी सातत्याने आम्ही ह्याच्यात येतो। रंगात रंग मिळून रंग माझा वेगळा, ह्याच्यात सर्वजण अतिशय किती वेगळे असले तरी ते सगळेजण एकत्रित येतात आणि त्या रंगात रंग मिळून रंग माझा वेगळापेक्षा सगळे वेगळे असून एका रंगात येतात। हा ह्या कार्यक्रमाचा पुण्याच्या सांस्कृतिक जी राजधानी महाराष्ट्राची म्हणली जातं त्याच्यात ह्या ठेव्यामुळं त्याच्यात वाढ होत आहे। आज सर्व समाजातील सर्व घटक याच्यात शासन असेल, प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, सामान्य नागरिक असतील, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे व्यक्ती असतील, पत्रकार असतील, हे सगळेजण त्याचबरोबर समाजातील दिव्यांग असतील, HIV ग्रस्त असतील, अशा सर्व उपेक्षित लोकांसहित सगळेजण एकत्रित येऊन हा सण ह्या इथं मोठ्या प्रमाणे साजरा केला जातात। हे पुण्याची ओळख आहे, पुण्याची आठवण आहे। धुळवटीच्या खरं तर महाविकास आघाडीला तुम्ही काय शुभेच्छा द्याल? आता मुळात माझा जो स्वभाव आहे, माझ्यावर जी जबाबदारी असते ती मी पार पाडत असतो। मी समोरच्यांविषयी कधी काही बोलत नाही। मी महायुतीच्या माध्यमातून जो जनाधार आणि जो आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्राला या जनतेने दिला त्या 13 कोटीला मी बांधील आहे। त्याचबरोबर कसबा मतदारसंघातील माझ्या नागरिकांनी जे मला मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं त्या सगळ्यांना बांधील आहे आणि त्या सगळ्यांच्या जीवनात रंगबेरंगी आयुष्य त्यांचं व्हावं, उत्साहित आयुष्य व्हावं, त्यांच्या जीवनातल्या सर्व दुःख कमी व्हावीत याकरता मी मनापासून प्रयत्न करणार आहे। आपले प्रतिस्पर्धक असलेले रवींद्र धंगेकर आता महायुतीच्या रंगात रंगलेले आहेत, त्यांच्यासाठी काय शुभेच्छा असतील? मी कोणाविषयी जर तुम्ही आपण बघितलं असाल, कुणी कुठं जावं, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी आजपर्यंत कधीही कोणाविषयी बोललो नाही, ह्याच्या पुढेही बोलणार नाही। मला जे करायचे ते मी करून दाखवणार। नाना पटोलेने एक असं वक्तव्य केलंय की अजित पवार आणि एकनाथ शिंदे आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू दोघांनाही। आता हा खूप मोठा विषय आहे। या विषयात आमचे देवेंद्रजी महायुती महाविकास आघाडीचे ह्याच्यात आमचा नेता इतका सक्षम आहे, तो ह्या सगळ्याला उत्तर देईल। मी त्या विषयात उत्तर देणार नाही। आपण पाहतोय की कसब्याचे आमदार असतील हेमंत रासने हे सध्या या भोई प्रतिष्ठानच्या धुळवटीमध्ये सामील झाले आहेत। उत्साहामध्ये ते रंगलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।